नमस्कार. पर्पल हॅट प्रस्तुत मेगा स्टार इंजिनियर्स ही पॉडकास्ट सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावून त्यांचा अनुभव, त्यांचा जीवन प्रवास हा ऐकत असतो आणि त्यातनं आपण प्रेरणा घेत असतो. परंतु आजचा पॉडकास्टचा भाग हा जरा आगळा वेगळा आहे. कारण मेगा स्टार्स इंजिनियर्स आपण म्हणतो आणि अशी व्यक्ती आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवतो. परंतु आजची सन्माननीय व्यक्ती आपण जी बोलवलेली आहे, तर ही पॉडकास्ट सिरीजला किंवा आपली मेगा स्टार्स इंजिनियर्सला जरा एक आगळं वेगळं रूप देणार आहे. कारण समोर बसलेली जी व्यक्ती आहे ती म्हणजे मेगास्टार इंजिनियर घडविणारी जी फॅक्टरी असते, तर त्या फॅक्टरीतनं अनेक मेगास्टार्स घडत असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि ते म्हणजे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर M.A. व्यंकटेश सरांबद्दल जितकं बोलू तेवढं कमीच आहे. कारण सरांचं व्यक्तिमत्व बघता आणि त्यांचा अनुभव बघता आपल्याला कळतं की अतिशय प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. सर सध्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. परंतु सर जवळपास इंजिनिअरिंग क्षेत्रातला आणि शैक्षणिक क्षेत्रातला 38 वर्षांचा अनुभव सरांना आहे. 21 वर्ष सरांनी प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे आणि आता अमृतवाहिनी कॉलेजला गेल्या 7 वर्षांपासून प्राचार्य म्हणून सर कार्यरत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांच्या या अनुभवाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सरांना नुकतेच भीष्माचार्य अवॉर्ड मिळालेला आहे. आंध्र युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर यांच्या हस्ते सरांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे. असं अफलातून व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने अधिकारवाणीनं आजच्या तरुणांना, आजच्या विद्यार्थ्यांना आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात येऊ बघणाऱ्यांना अगदी हक्कानं मार्गदर्शन करतील असं प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर M.A. व्यंकटेश सर. सर आपलं आमच्या पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत सर या ठिकाणी. थँक्यू. तर सर मी तर माझ्या परीने थोडक्यात तुमची ओळख करून दिलेली आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीची ओळख ही आपल्या कार्यातनं होत असते. बरोबर. तर मला वाटतं की तुमची ओळख ही सुद्धा तुमच्या कार्यातनच आहे. प्राचार्य म्हणून तुम्ही जी भूमिका बजावत आहेत सध्या. तर सर आपल्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. थँक्यू. पहिल्यांदा सगळ्यांचा माझा प्रणाम. सो आज ते ब्रॉडकास्ट मध्ये मला इथं बोलवलं तरी सुद्धा मी आभार मानतो. आणि मी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मागच्या 7 वर्षापासून काम करत असं मी सांगितल्याप्रमाणे आपले इंजिनिअरिंग कॉलेज ते पुणे नाशिक हायवे मध्ये सिच्युएटेड आहे. ते कॉलेजच्या 41 वर्ष त्याच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत. अच्छा. आणि आमच्या अल्युमिनी देश आणि पूर्ण जगामध्ये लोक काम करतात. ग्रेट. आणि खूप ओळख आहे आमची कॉलेजच्या. आता ही कॉलेजची 15 एकरामध्ये आपलं पूर्ण पसारा आहेत, बिल्डिंग्स आहेत. अच्छा. आणि इको फ्रेंडलीचा आपलं एन्व्हायरमेंटची कॉलेज आहे, कॅम्पस आहे. आणि एक कॅम्पस मध्ये 3,500 विद्यार्थी आता शिकत आहेत. आणि 500 टीचिंग नॉन टीचिंग सगळे म्हणून 500 लोक इथे काम करतात. अच्छा. वा. तो हे थोडक्यात आपला कॉलेजच्या बद्दल माहिती आहे. अच्छा. आपले कॉलेजचे ट्रस्टी वगैरे आणि एकंदरीत. बरं. आमच्या कॉलेजची अमृतवाहिनी शेती शिक्षण संस्था म्हणतो आपण. त्याच्या अंतर्गत आपलं इंजिनिअरिंग कॉलेज एस्टॅब्लिश झालेले. अच्छा. त्याचा फाउंडर मेंबर आहे आपलं आदरणीय भाऊसाहेब तोराटजी, संतजी तोराट. हे मोठं एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी ग्रामीण भागाच्या मुलांसाठी ते एक शैक्षणिक इथे सुरू करण्यासाठी एक संकल्प केले त्यांनी. ते संकल्पातून हे आलेले कॉलेज हे. आणि आता सध्या आपली नामदार बाळासाहेब तोराटजी आहे, ते स्वतः आता चेअरमन म्हणून ते बघते. त्याच्यानंतर ट्रस्टी आपली डॉक्टर सुधीरजी तांबे सर आहे. त्याच्यानंतर आमची मॅनेजिंग ट्रस्टी आहे म्हणून आपला शरवी मॅडम आहे, ते बघते. आणि नंतर CEO अनिल शिंदे सर आहे. त्याच्यानंतर डायरेक्टर अकॅडमिक डॉक्टर गुरव, अशी प्रकारच्या पदाधिकारी सगळे आपल्या कॉलेजच्या आणि संस्थेचा वाटचाली बघते. अच्छा. म्हणजे खूप चांगला वारसा आहे म्हणजे या
शैक्षणिक संस्थेवर, कॉलेजवरती जी बॉडी आहे, जे संचालक आहेत, त्यांना सुद्धा एक खूप चांगला वारसा आहे आणि अशा एका शैक्षणिक संस्थेत आपण काम करताय. नक्कीच आमच्या दर्शकांना तुमचे हे अनुभव आणि तुमचं मार्गदर्शन ऐकायला सर आवडेल. तर सर, ह्या कॉलेजमध्ये काम करत असताना, प्राचार्य म्हणून भूमिका बजावत असताना तुम्ही आपल्या कॉलेजची, इंजिनिअरिंग कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये काय सांगाल? बर, तर आमच्या कॉलेज जेव्हा सुरुवात केली तो सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा 1983ला 83 मध्ये काहीच नव्हतं. अशी कॉलेज ग्रामीण भागात उभं राहिलं. आता जगामध्ये चांगल्या पद्धतीने नाव आहेत, राज्यामध्ये आहेत, देशामध्ये पण आहेत. ते कॉलेज 4दा NBA अक्रेडिटेशन म्हणतो AICTE कडून. अच्छा. तो पहिला फर्स्ट रुरल कॉलेज होतो NBA अक्रेडिटेशन घेताना. अशी कॉलेज परंपरा कंटिन्यू करताना आता 4दा आपली झाली. आणि NAC A+ 3.4 CGPA म्हणतो आपण, त्याचं मानांकन आपल्याला भेटलेलं आहे. हे सगळं 330 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यामध्ये आमच्या टॉप 10 मध्ये नंबर येते. ते अशा मानांकन आपण UGC कडून NACच्या अंतर्गत आपल्याला लाभलेलं. आणि त्याच्यासोबत आपली कॉलेज बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ कडून आपल्याला लाभलेलं आहे. ग्रेट ग्रेट. आणि AICTE कडून स्वच्छ म्हणजे क्लीन अँड ग्रीन कॅम्पस म्हणून आपल्याला प्रशस्ती भेटलेलं आहे. CII कडून गोल्ड रेटिंग म्हणून आपल्याला कॉलेजला भेटलेलं आहे. आणि CSR म्हणजे कॉम्पिटिटिव्ह सक्सेस रिव्ह्यू म्हणतो, ते सुद्धा एक चांगलं मॅगझिन, ते GHRC म्हणून ते पूर्ण सर्वे करताय कुठल्या कुठल्या कॉलेजला काय काय आहे म्हणून. ते अनुषंगाने आम्ही प्रत्येक वर्ष सहभाग करतो. आता आमच्या रँकिंग 6 नंबरमध्ये आउटस्टँडिंग एक्सलन्स कॅटेगरीमध्ये, आणि आपण राज्यामध्ये 4 नंबरमध्ये आपली कॉलेज नाव. तो अशा प्रकारच्या तुडक्यात आमच्या वैशिष्ट्य टळक भरपूर आहे, तरी सुद्धा आपल्याला एवढ्याच गोष्टी मला बोलू इच्छुक आहे. खूपच छान, खूप निसर्गरम्य अशा वातावरणात आपलं कॉलेज आहे. आणि मग सर, ह्या कॉलेजमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे? आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी जे येते त्यांना ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांना शहरीच्या किंवा बाकीच्या त्यांना वाटायला नको येते, म्हणून आपण सगळं सुविधा आपण दिलेल्या. जे कॉलेजला नाहीये ते सुद्धा तुम्ही विचार करू शकता, एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहे. आणि आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवले, डॉक्टर ठेवले, 24 तास वीज आहे, 24 तास पाणी आहे, आणि RO वॉटर प्रत्येक ठिकाणी. अच्छा. आणि सिक्युरिटीच्या त्यांची 24 तास बार 7 म्हटलं तर त्यांच्या वॉकी टक्की आहे, ते मधून कम्युनिकेशन करू शकता. प्रत्येक गोष्टी लगेच त्यांच्यावर कार्य होते. अच्छा. आणि हॉस्टेल फॅसिलिटी आपल्याकडे 1,500 मुलांसाठी मुलींसाठी सगळे मिळून आपल्याला 4 हॉस्टेलमध्ये आपण करू शकता. चांगल्या पद्धतीने मेस आहे, आणि मेस रेट सुद्धा खूप कमी आहे. आणि आम्ही पूर्णपणे स्वच्छता आणि सेफ्टी सिक्युरिटी त्याच्याबद्दल फार आम्ही भर देतो. ते अनुषंगाने कधी आलं तर त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीचा आम्हाला ते मानांक भेटलेलं आहे. असं नाही की आपण काहीच न करताना आपण करत. बरोबर. आणि दुसरा आपण ऍड करायचं एक CI कॉन्फेडरेशन इंडियन फेडरेशन म्हणून आहेत आपलं, इंडस्ट्री फेडरेशन. त्याच्याकडून आपल्याला एनर्जी एफिशियंट म्हणून आपल्याला ते बिल्डिंगच्या म्हणजे कॉलेजसाठी त्यांच्या पण आपला प्रशस्ती भेटला. अच्छा, ग्रेट सर, ग्रेट सर. कॉलेजचा कॅम्पस पण खूप चांगला आहे, कॉलेजमध्ये सोयी सुविधा पण खूप चांगल्या चांगल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करता? बेसिकली काय, आपल्याला किती सुविधा असलं, किती बिल्डिंग असलं सुद्धा मुलांना घडवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी असतात. आपण मुलांना चांगला विद्याभ्यास, अकॅडमिक एक्सलन्स म्हणजे म्हणतो आपण, त्याचा हॉलमार्क आहे अमृतवाहिनी. म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या रँकर्स असतात, बरेचसे मेरिट स्टुडंट असतात. ते कशामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची लॅबोरेटरी इक्विपमेंट असतील, चांगला सुसज्जित लॅबोरेटरीज म्हणतो, आणि नंतर अनुभवी प्राध्यापक म्हणतो. तो अशी प्रकारच्या सगळ्या गोष्टी आणि एक सिस्टम आम्ही राबवलं. सिस्टम म्हणजे काय, मुलांना कंटिन्युअसली मॉनिटरिंग करतो, त्यांच्या अटेंडन्स बघतो, त्यांना क्लासमध्ये आल्यानंतर त्यांना चांगलं कसे शिकवायचं हे सुद्धा आपण प्रपोजल म्हणजे पूर्णपणे एक प्रोसिजरली आपण राबवत होतो आपण. तर म्हणजे मध्ये मध्ये आपण टेस्ट कंडक्ट करतोय, टेस्टला एव्हॅल्युएशन करतो, प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये बिहाइंड प्रॅक्टिकल काय शिकला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण विचार करतो मुलांसाठी. म्हणून हे लर्निंग
प्रोसेस जे म्हणतो आपण, कॉन्सेप्ट जे आहेत लर्निंग प्रोसेस यांनी आम्ही इथे राबवतो. लर्निंग म्हणजे काय होतं, नेहमी आपण मुलांना सांगतो तो रँक यायचे, असं यायचे, बऱ्याचशा गोष्टी सांगतो आपण. खऱ्या अर्थाने मुलांची कशी यायचं हे कोणी सांगत नाही, हे आम्ही सांगतो मुलांना कशी यायचं म्हणून. एकाच थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्याकडे अमृत मेरिट स्कॉलरशिप म्हणून आम्ही ते मुलांसाठी आपण केलेलं मागच्या 5-6 वर्षापासून. ओके, तो कोणी असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणी असू दे, त्यांना 9 CGPA, आता जे क्रेडिट जे म्हणतो आपण, ते अशी गुणवत्ता कोणी घेते त्यांना आपण 6,000च्या स्कॉलरशिप म्हणून कॅश प्राइज आम्ही देतो मुलांना. तो अशी हे वेळेस आपण 72 फर्स्ट इयर विद्यार्थीला कमीत कमी 4.5 लाख पर्यंत आपण प्राइज मनी भेटलेले आपण दिलेले लोकांना. म्हणजे हे काय सांगतं, हे मुलाने एक टार्गेट ठेवलं, तो मला हे सेमिस्टरला मी स्कॉलरशिप घेतलं, तो घेतल्यानंतर काय होतं, सेकंड सेमिस्टरला पण घेतलं, टप्प्याटप्प्याने प्रत्येक सेमिस्टर त्याने आलं, शेवटी काय येतं, रँकच येतं ना. तो म्हणजे लर्निंग प्रोसेस माध्यमात हेच आपण घडवतो. म्हणजे आपण छोटी छोटी टार्गेट देतो मुलांना, तो छोटी टार्गेट दिलं ना, आपोआप त्यांना कळत नाही कुठे चाललं मी, म्हणून मॅक्झिमम हाईट मध्ये ते रिच होऊ शकतं. सर, पण आज काळ बदलत चाललेला आहे. बरोबर आहे. बदलत्या काळानुसार ज्याला आपण म्हणतो की आज जग यंत्राची चाके लावून झपाट्याने पुढे जात आहे. अशा काळामध्ये कोणी कोणासाठी थांबायला तयार नाही. मग याच्यामध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा अभ्यासू किडा असून चालत नाही, तर अभ्यासाबरोबर ज्ञानाबरोबर मुलांमध्ये सर्वांगीण विकास पाहिजे, ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास म्हणतो, तर तो पण विद्यार्थ्यांचा झाला पाहिजे. तर मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम राबवता? ओके, चांगल्या गोष्टी आहे. तो आपण शैक्षणिक एक विद्याभ्यास आपण मुलांसाठी करतो, ते युनिव्हर्सिटी सिलेबस मध्ये आहे एवढंच करताय, सगळे लोक तेच विचार करतात. पण आम्ही काय करतो, मुलांना शेवटी एक सेल्फ कॉन्फिडन्स जे म्हणतो आपण, स्वतः आत्मविश्वास केव्हा येतात, चांगलं शिकल्यानंतर येऊ शकतात. तो म्हणजे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांना ऍप्टिट्यूड, ऍटिट्यूड, सगळे कम्युनिकेशन स्किल, सगळ्या गोष्टीचे आम्ही प्रशिक्षण मुलांना देतो आपण. इथे त्यांना आम्ही एक एक्सपर्ट एक म्हणजे आउटसोर्सिंग एजन्सी घेतलेली, ते मार्फत त्यांना चांगल्या पद्धतीने फर्स्ट इयर पासून 3rd इयर पर्यंत आपण करतो. कारण की बीईला आल्यानंतर ते स्वतः एक क्षमता असला पाहिजे. आपण बीईला आल्यानंतर केलं का उपयोग होणार नाही, म्हणून आपण फर्स्ट इयर पासून 3rd इयर पर्यंत तेपर्यंत पूर्ण आपण कम्प्लीट करतो त्यांना. तो अशा पद्धतीने परत आपण अल्युमिनी लोक पण येते आमच्याकडे, आम्ही बोलवतात, म्हणजे मुद्दाम बोलवतो मी मुलांसाठी, त्यांना इंटरॅक्शन करून घेते. ते जे काय होतं ते मुलं पण ते सांगतो, हे कशाला शिकायचं, काय करायचं, मी काय शिकलं, कशी गेले पुढे, म्हणून त्याने थोडा सुद्धा एनकरेजमेंट त्यांच्याकडून भेटतं, मोटिवेशन भेटतात. म्हणून हे चांगल्या पद्धतीनं हे पर्सनल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या आमच्याकडे पार पडते. बरोबर. सर, काय असतं की प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलाने इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला पटकन कुठेतरी जॉब मिळावा, किंवा कॉलेज चालू असतानाच जर त्याला कॉलेजच्या वतीनेच काही प्लेसमेंट मिळाली तर खूप चांगलं करिअर होऊ शकतं. तर अशा प्रत्येक आई वडिलांच्या अपेक्षा असतात आणि त्या साहजिकच आहेत. तर मग आपण या विद्यार्थ्यांसाठी, जे पासआउट होणारे विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी प्लेसमेंट कशी उपलब्ध करून देतो? बरोबर आहे. आता आजच्या काळामध्ये काय, सगळ्यांना माझा जॉब भेटला, नोकरी पाहिजे, ते हे डोक्यात घेऊनच येते लोक. म्हणजे काय कोणी विचार करत नाही मी किती पात्रता आहे, तरी सुद्धा ते म्हणतात मला जॉब भेटला पाहिजे म्हणून. तो जॉबसाठी आम्ही मुलांना वेगळे वेगळे लाईव्ह प्रॅक्टिकल्स म्हटलं तर आजचं टेक्नॉलॉजी काय चाललं त्याच्या डोमेन एक्सपर्टायझी सुद्धा आपण मुलांना ट्रेनिंग करून घेतो. ते महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण की मी जे मुलांनी जे टेक्निकल ट्रेनिंग घेतलं ते कुठेतरी ते लागलं पाहिजे, कुठेतरी ते अप्लिकेशन मध्ये यायला पाहिजे. तो अशा पद्धतीने आम्ही एरियाज आपण आयडेंटिफाय करतो, त्यांना एक ट्रेनिंग देतो. आणि दुसरा, आता मागच्या 4-5 वर्षापासून आमच्या इतके प्लेसमेंट होते, ते प्लेसमेंटसाठी आमचं कॉलेज ओळखून जातं. हे वर्ष 716 विद्यार्थी प्लेसमेंट झाले. म्हणजे 716 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली 23-24 ची. किती पैकी? तो साधारण 850+ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. त्याच्यामध्ये 716 विद्यार्थ्यांना आपला प्लेसमेंट ऑफर भेटलेलं त्यांना. खूप छान सर, अभिनंदन आणि थँक्यू. आणि त्याच्यामध्ये मेकॅनिकल डिव्हिजन आहे, 120 मुलं आहे, त्याच्या पूर्णपणे 100% झाली. इलेक्ट्रिकलला 60 विद्यार्थी आहे, त्यांच्या पूर्ण इंटेक आहे आपली,
तर पूर्णपणे त्यांना 100% प्लेसमेंट आहे. MBA आपलं पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा आहे, ते सुद्धा 100% आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, त्याच्या पण 100% प्लेसमेंट आहे. आणि बाकीच्या डिपार्टमेंट सुद्धा 70-80% पर्यंत प्लेसमेंट झालेले. आणि आम्ही काय करतो, पुढे पण ते मुलांना सगळ्यांना प्लेसमेंट किंवा काहीतरी त्यांना जॉबचा विषय असेल, काय वेगळं असतील, त्यांना भेटला पाहिजे. इथून आल्यानंतर नॉट ओनली जस्ट टेक्निकल एज्युकेशन, इन फ्युचर त्यांच्या भविष्य सुद्धा घडवण्यासाठी आम्ही विचार करतो. त्याच्या पद्धतीने आम्ही हँड होल्डिंग करतो मुलांना. आणि त्याच्यापेक्षा अगोदर मला हे सांगायचं, तो आमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभे केले, जे ॲट पार विथ द इंडस्ट्री, जे आमच्या GD रूम असतील किंवा इंटरव्ह्यू रूम असतील, सगळ्या गोष्टी उत्कृष्ट आहेत. जे इंडस्ट्री आमच्याकडे येते ते बघायला, ते दे विल बी व्हेरी सरप्राइज टू सी इन अ रिमोट प्लेस, इन रिमोट नाही तर रुरल, सो सच अ काइंड ऑफ एन्व्हायरमेंट दे नेव्हर सीन. म्हणजे आमचे उद्देश काय होतो, मुलांना स्वतःचा आत्मविश्वास कशी पाहिजे. तो मोठे हॉटेलमध्ये गेलं, कोणी असलं तर ग्रामीण भागामध्ये थोडा नाही म्हटलं थोडासा विचलित होता, कशी जायचं हो. पण अशी प्रकारचे आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. सर, आता तुम्ही सांगितलं की 70%, 80% मुलांना प्लेसमेंट मिळते, काही विभागात तर 100% मुलांना पण मिळते. पण मग जे उरलेले विद्यार्थी आहेत, तर मग त्यांचं काय? त्यांना पण अपेक्षा असते, त्यांच्या आई वडिलांना पण अपेक्षा असते, त्यांच्यासाठी तुम्ही काय वेगळं करता? तो आपण असा विचार करायला पाहिजे, ते मुलांना का नाही झालं, म्हणजे ते कुठेतरी मार्कमध्ये कमी पडले असतील किंवा कुठेतरी टेक्निकलमध्ये कमी पडले असतील. त्यांच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी चांगला कंपनी सुद्धा त्यांना पण आम्ही शोध करतो. त्यांना सुरुवात कुठेतरी जॉब थोडं भेटला पाहिजे त्यांना, किंवा कोणाला एंटरप्रेन्योरशिप विचार असतील, कोणाला हायर स्टडीला जायचा विचार असतो, तर अशी पद्धतीने आपण मार्गे करतो. म्हणजे त्या उरलेल्या विद्यार्थ्यांचा पण विचार करून तुम्ही काही ना काही शोधत असतात, प्लेसमेंटसाठी प्रयत्न करतात. बरोबर. सर, साधारणतः आपल्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंटसाठी कुठल्या कुठल्या कंपन्या येतात, कुठले ब्रँड? तो IT सॉफ्टवेअर इंडस्ट्री पण येते, कोर कंपनी पण येते आमच्याकडे. तो नॉर्मली आपला सॉफ्टवेअर कंपनी म्हटलं तर तुमचे इन्फोसिस येतील किंवा कॅपजेमिनी, कॉग्निझंट, TCS, सो असं बरेचसे कंपनी, विप्रो, सगळे येते कंपनी आमच्याकडे. प्लस कोर कंपनी म्हटलं तर तुमच्या महिंद्रा असतील, बॉश कंपनी असतील, KSB पंप्स असतील, असं बरेचसे कंपनी आमच्याकडे दोन्ही साठी येते. आणि त्याच्यामध्ये मला हे सांगायच्या व्हेरी म्हणजे आनंदीचं आहे, इतक्या चांगल्या चांगल्या कंपनी, ब्रँड आपल्याकडे येतात. तर एक त्यातला एक महत्वाचा प्रश्न मी विचारतो सर, की ह्या प्लेसमेंटसाठी या ज्या कंपन्या येतात, तर साधारणतः एक मिनिमम आणि हायेस्ट पॅकेज काय असतं? आता मिनिमम म्हटलं तर मिनिमम तरी 3 लाख पॅकेजेस तर राहतात. अच्छा. आणि मॅक्झिमम म्हटलं तर आपल्याला 8.5, 10 पर्यंत, 13 पर्यंत गेलेला आहे. अच्छा. हा, तो डिपेंड्स अपॉन कुठला कंपनी आहे, कुठला ग्रेड आहे, ते अनुषंगाने मुलांना 13 पर्यंत गेलेलं आहे. आता हे वेळेस ABB कंपनीमध्ये आमचे इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली, त्यांचं पॅकेज आहे 8.5. ते एक उदाहरण आहे. तर अशा बऱ्याचशा कंपनीमध्ये मुलांना चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट होत आहे. ग्रेट सर, खूप चांगलं आहे. म्हणजे हे सर, आता हे झालं, आपल्याकडे इंजिनिअरिंगला मुलं येतात आपल्याकडे, म्हणजे बऱ्यापैकी भारतामध्येच किंवा महाराष्ट्रामध्येच आपल्याला हे मिळतं, प्लेसमेंट मिळते. पण त्याबरोबर आता जे फॉरेन लँग्वेज म्हणतो त्याला पण महत्व येत चाललेलं आहे. तर फॉरेन लँग्वेज विषयी आपल्याकडे काही घेतलं जातं का? आणि प्लस त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय फॉरेन लँग्वेजेस? नाही, आता आपण नुसतं आपलं भारत देशमध्ये आपण काम करत नाही, आता जगामध्ये आपण चाललेलं आहे. जो जगामध्ये आपला इंजिनियर्स खूप सगळीकडे ठिकाणी राहतात, त्यांना चांगलं तिथे आदर किंवा त्यांना एक रेस्पेक्ट भेटतं त्यांना. म्हणून आम्ही काय विचार केला, आमच्याकडे पण जर्मन लँग्वेज आणि जपनीज लँग्वेज दोन्ही लँग्वेजचं आपण इथे प्रशिक्षण देतो. अच्छा. आणि जर्मनच्या बऱ्याच वर्षापासून चालले, आता जपनीज मध्ये इतके जास्त अट्रॅक्शन किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट येते. तो पण त्यांना जपानमध्ये कसे त्यांच्या जपनीज भाषेत जे येतात त्यांना जास्त प्रिफरन्स देते. म्हणून जपनीज भाषेचं प्रशिक्षण घेणं गरज आहे. म्हणून आम्ही विचार करून मागच्या 7 वर्षापूर्वी जपनीज लँग्वेजचं आपण टीचर बोलून त्यांच्याकडून आपण रिक्वायरमेंट देऊ आपण सुरू केले. आता आम्हाला आनंद अशी आहे, तो 24 आमच्या मुलं ते टोकियोमध्ये ते एक जॉब करतात. आणि 30-40 लाखाचं पॅकेज, कोणी 50 वर काम करतंय. वा, खूपच छान सर. सर, आपल्या कॉलेजचं म्हणजे स्टार्टअप, इन्क्युबेशन, इनोव्हेशन, पेटंट
या संदर्भातली कॉलेजची वाटचाल कशी? नाही, बऱ्याचशा वेळा आपण करतो काहीतरी पेटंट करा, हे करा, बऱ्याचशा आपण सांगतो, पण कशी अचीव करायचं म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीने आपण इथे पातळी म्हणजे खालच्या पातळीवर आपण इम्प्रुव्हमेंट करतो. म्हणजे डिपार्टमेंट लेवल मुलांना एक अभिरुची आपण तयार करतो. म्हणजे फायनल प्रोजेक्ट ते करताना ते चांगल्या पद्धतीने करावं म्हणून इंडस्ट्री अल्युमिनी जे आमचे अल्युमिनी इंडस्ट्री नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग आहे. आमच्याकडे अल्मशीन पोर्टल म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक साधारण 7-8 प्लस पर्यंत मुलं जोडलेले आहे. आमच्या कॉलेजमध्ये ऑलमोस्ट 13-14 पर्यंत मुलं 14,000च्या मुलांची संख्या पासआउट झालेले आहे. आणि त्यांच्या मार्फत आम्ही बोलवतो, इथे 15-20 वर्षाचे अनुभव असतील त्यांना, ते येऊन आपल्या मुलांना लाईव्ह प्रोजेक्ट बद्दल त्यांची मार्गदर्शन करतात आणि ते कमी असलं तर त्यांच्या करेक्शन करतात. ते पद्धतीने मुलांनी तयार करतात. त्याच्यानंतर प्रोजेक्ट त्यांची संपल्यानंतर सुद्धा आम्ही एव्हॅल्युएशनला बोलून घेतो. एव्हॅल्युएशन बोलून घेतल्यानंतर त्यांना पण एक प्राइज बक्षीस सुद्धा ठेवतो. कॉलेज लेवल एक्झिबिशन करताय, त्याच्यामध्ये चांगलं प्राइजेस 1, 2, 3 आपण निवडून करतो, कॅश प्राइज देतो. आणि जे आता हे वेळेस आम्ही जे केलंय तो 33 मुलांचा प्रोजेक्ट होतो. आणि त्यानंतर आम्ही रिसर्च आणि अकॅडमिक मधून जे लोक आहेत त्यांना बोलवतो, आपण सिनियर प्रोफेसर जे म्हणतो ते बोलून त्यांच्याकडे एव्हॅल्युएशन करतो. आणि नंतर पेटंटसाठी आम्ही अप्लाय करतो. म्हणजे पेटंट लोकांना आम्ही जोडलेले आणि पेटंट मधून 19 पेटंटच्या त्याच्या सिलेक्शन केले त्यांनी. आता पुढे हे लोकांच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असतील किंवा आपण अजूनही सपोर्ट काय सिस्टम करू शकता कॉलेजमध्ये, हे असे आम्ही एक सेपरेट विभाग केले त्याच्यामध्ये. आणि मुलांना आपण हँड होल्डिंग करून त्यांचे पेटंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुद्धा आपण करायला सपोर्ट करतो. खूपच छान सर. जे वीक लर्नर स्टुडंट असतात यांच्यासाठी आपण काही काउन्सिलिंग वगैरे करतो का, किंवा त्यांच्यासाठी काय प्रयत्न करतो? बरोबर आहे, तो चांगला विचार आहे. कारण काही सगळे मुलं इंजिनिअरिंग तरी घेते, पालक सांगतात तुम्ही घ्या, किंवा कोणाला बघून मला पण इंजिनिअर व्हायचे म्हणून सांगतं. पण खऱ्या अर्थाने इंजिनिअरिंगच्या आल्यानंतर ठीक आहे, इथे हार्डवर्क केले कोणी पुढे जाऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो, एक ट्युटर्स म्हणून आपल्याला सगळं शिक्षण राहतं, म्हणजे शिक्षक राहतात, त्यांच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन करताय. त्यांना कुठे कमी पडतं आम्ही चेक करतो. त्यांना सुद्धा आपण कशी शिकवायचं हे सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन करतात. आणि दुसरा आपल्याकडे त्याच्यापेक्षा काउन्सिलर म्हणून आपण नेमणूक केलेला आहे. काउन्सिलर सायकॉलॉजिस्ट आहे, ते सायकॉलॉजी ते प्रशिक्षण घेतलेले टीचर आहे, ते आपण डॉक्टर म्हणून काय हरकत नाही. त्यांच्या मार्फत सुद्धा मार्गदर्शन भेटतं. काय फॅमिली बॅकग्राऊंड असतील, काय वेगळ्या गोष्टी ते मुलांनी डिस्टर्ब झाले असतील, त्यांना सुद्धा आपण चांगलं काउन्सिल करून त्यांना पण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा मोर इम्पॉर्टंट कुठल्याही कॉलेजला नाही असं मला म्हणायला काय हरकत नाही. ट्युटरच्या पेक्षा अल्युमिनी बडी स्कीम म्हणून एक आपलं वेगळे आपण ते राबवतो. आणि त्याच्यामध्ये मोठा भाऊ किंवा मोठं बहीणसारखे तो आपला विद्यार्थीला ज्युनियर असतं, त्यांना काही माहित नसतं, स्वतःचा अनुभव शेअर करतं. शेअर केल्यानंतर काय वाटतं, त्यांना पण वाटतंय अरे हे केलं म्हटलं मी पण करू शकतो. अशा प्रकारचा एक नवीन प्रकल्प आम्ही मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही करतो. आणि बऱ्याच मुलांना फायदा पण झाले त्याच्यामध्ये. आणि त्यांना स्वतः विश्वास येते, अरे मी पण इंजिनिअरिंग करू शकतो. दिस इज आपला काय म्हणतो आपण USP म्हटलं काय. बरोबर सर. शिक्षणाबरोबर आपलं करिअर करता करता आपली सामाजिक बांधिलकी पण असते, समाजाबद्दल आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेने आपण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये कशी रुजवता? नाही, चांगल्या गोष्टी, नुसतं टेक्निकल पण गरज नाही, नुसतं टेक्निकल बरोबर सुद्धा आपण बरेचसे सामाजिकसाठी आपण कशी जगलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी आमच्याकडे नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणून एक 2 युनिटच्या 100च्या 200 विद्यार्थी आहे. त्यांच्या मार्फत सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवतो. मूकबधीर शाळांकडे जातं, मुलांना ते बघतंय, त्यांना काहीतरी सेवा करताय आणि प्लांटेशन करताय. ग्रीन प्लांटेशन म्हणजे नेचरच्या बरोबर जोडतंय, म्हणजे नेचर सुद्धा आपल्याला गरज आहे. आणि नंतर ब्लड डोनेशनचा आपण आयोजन करतो. ते ब्लड देताना सुद्धा कोणाच्या आपण देण्यासारखी एक भावना येते. ब्लड सुद्धा एक महत्वाच्या गोष्टी असतात. आणि आम्ही मुलांना सुद्धा हे चांगल्या प्रकारचं इथे चांगलं गुण मौल्य घेऊन जायचं म्हणून आम्ही नेहमीचे प्रयत्न करतो. आमच्याकडे मेधा पण एक मोठा कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन, लिडरशिप सगळ्या गोष्टी शिकायला पण भेटतात. वा, ग्रेट सर. सर आता तुमच्याकडे बघता 38 वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातला तुमचा अनुभव आहे आणि ह्यामध्ये अनेक गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहे, बघितलेल्या आहे. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे तुम्ही उपक्रम राबवलेले आहे. हा सगळा तुमचा अनुभव बघता आजचं जे जनरेशन आहे तर यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय उपदेश द्याल? चांगला गोष्ट
चांगलं क्वेश्चन येते ते. त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांच्या महत्वाच्या भूमिका आहे. म्हणजे आजच्या जग फास्ट आहे, एवढं फास्ट आहे, टेक्नॉलॉजी एवढं फास्ट आहे. आजचं जे आहे ते उद्या नाही आहे, ते ऑलरेडी ॲब्सोल्यूट होतं. म्हणजे आपल्याकडे मौल्य जे म्हणतो आपण, रूट, संस्कार किंवा कल्चर, हे कुठेतरी आपल्याला विसरून जातं. आपण ते व्यवस्थित कनेक्ट करणं, आपण जमिनी पातळीवर राहून ह्युमॅनिटी, आपण जे ह्युमन काइंड म्हणतो, ते पद्धतीने आपल्याला जगणं गरज आहे. आणि नेमकी काय टेक्नॉलॉजी कशाला आहे? आपल्याला डेव्हलपमेंटसाठी, कम्फर्टसाठी. दॅट इज शुड बी देअर. ॲट द सेम टाइम ते आपला जे टेक्नॉलॉजी आहे आपल्यासाठी असला पाहिजे. वी शुड नॉट स्लेव्ह फॉर इट. तो म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने जग चांगलं असलं, एव्हरीबडी हॅपी, वी आर हॅपी, दे आर ऑल्सो हॅपी. तो हे एक संदेश द्यायला काय हरकत नाही. सर, आता ही सगळी मुलाखत ऐकल्यानंतर आणि एकंदर आजपर्यंत मी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल खूप काही ऐकून होतो, बघितलेलं होतं. परंतु आज तुमच्याकडनं डिटेलमध्ये ऐकल्यानंतर माझा अगदी ठाम विश्वास झालेला आहे की महाराष्ट्रातले जे उत्तम कॉलेज आहेत, इंजिनिअरिंगचे कॉलेज, त्यातलं अमृतवाहिनी संगमनेरचं हे सर्वोत्कृष्ट कॉलेज आहे. आणि हे मी सगळं अनुभवल्यानंतर मला खूप छान वाटलं. आणि खऱ्या अर्थाने आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्याचा सर्वांगीण विकास होतो, त्याचबरोबर त्याला करिअरच्या दृष्टीने पण खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. नुसतं मार्गदर्शनच नाही तर कॉलेजचा खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट पण मिळतो. तर असं खूप कमी उदाहरणं घडतात, परंतु अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे सगळं बघायला मिळतं. म्हणून जे दर्शक आहेत किंवा जे एपिसोड बघतायत त्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये यायचंय त्यांच्यासाठी मी अगदी खात्रीने सांगू शकतो की अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्ही नक्की प्रवेश घ्या. त्या अगोदर तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शन मध्ये खाली नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सविस्तर माहिती जाणून घ्या आणि तुम्हाला शक्य झालं तर नक्की कॉलेजचा कॅम्पस बघून घ्या आणि मगच निर्णय घ्या. परंतु तुम्हाला इंजिनिअरिंग करण्यासाठी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, हे आज मी खात्रीने सांगू शकतो. आणि नक्की याचा लाभ तुम्ही घेणार आणि घ्यायलाच पाहिजे. सर, आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पर्पल हॅट स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळ्या तुम्ही गप्पा मारल्या, शिवाय आपल्या कॉलेजबद्दल आम्हाला सर्व जानकारी दिली. त्याबद्दल पर्पल हॅटच्या वतीने मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो. आणि असंच मार्गदर्शन यापुढे आमच्या दर्शकांना तुम्ही करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच.